100 ग्रॅम सुकं खोबरं 2 ते 3 मिनटं मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. 100 ग्रॅम काजू बदामाची पावडर आणि 2 चमचे खसखस हे पण भाजून घेणार आहोत. 100 ग्रॅम खारीक पावडर एकत्र 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायचे आहे. भाजलेलं मिश्रण परातीमध्ये काढून घ्यायचं आहे. 100 ग्रॅम हालिम तडतडेपर्यंत मंद आचेवर भाजून घेणार आहोत. थोडं तूप घालून डिंक तळून घ्यायचं आहे. थोडं तूप गरम करून 100 ग्रॅम डिंक तळून घ्यायचं आहे. डिंक अशा पद्धतीने चुरून घ्यायचं आहे. तुपामध्ये आपण इथे 500 ग्रॅम गूळ वितळवून घ्यायचं आहे. रेसिपीसाठी आपण 120 ग्रॅम तूप वापरलेलं आहे. भाजलेले हालिम आणि डिंक मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे, ते आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा वेलची टाकते, ते पण मिक्स करून घ्यायचे आहे. छान वितळलेलं आहे. मी गॅसची फ्लेम बंद करते. मिश्रणामध्ये गाळून घेणार आहोत. सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे छान मिक्स करून झालेलं आहे. पण आता हातानेच मिक्स करायचं आहे. अशा पद्धतीने लाडू वळवून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने लहान मोठ्या आकारात लाडू वळवून घेऊया. अशा पद्धतीने डिंकाचे लाडू बनवून तयार आहेत.